स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BPS यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातो आहे एरंडोलला। तर आपल्या महिंद्रा ब्रँडची गाडी ते समोरनच तर बघू शकता तुम्ही। तर महिंद्रा कंपनीवाल्यांनी फंक्शन ठेवलेलं आहे तरी तर तिथं जाऊन आपण बघू काय कार्यक्रम आहे आणि कशासाठी बोलवलेलं आहे। तर आपण एरंडोलला जातो आहे आता। तर सर्व जेवढ्या न्यू गाड्या महिंद्रा फिरो त्यांच्यासाठी खास बोलवलेलं आहे। तर आंबण्याचे पण 2-3 बँड परत आपल्या फौजनामांची पण गाडी राऊत बँड आहे। तर बघू जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या आपण तिथं शूट करू आणि दाखवेल मी तुम्हाला कशासाठी ज्यांमध्ये केवढ्या किती गाड्या बनलेल्या आहेत फिरो। तर चला एरंडोलमध्ये भेटू आता। आपल्याला एक दिवस आहे ना आपली गाडी समृद्धी महामार्गावर घेऊन जायची। समृद्धी महामार्ग खतरनाक रस्ता आहे म्हणजे डायरेक्ट साई दरबार सावलीतला आपली गाडी मधुकर राव यांनी गाडी तिकडे अडवली नाही MH का NH का नाही तो फोटा उठवून नको जास्त लावी त्या गाडी ते जाण नाही ना मला त्या हाती ना घ्यायचं तिकडं काय म्हणता शिल्या साहेब पडलेला सांगू नमस्कार हो साहेब टाटा पंचन त्या पण। तर फायनली मित्रांनो आपण एरंडोलला पोहोचलेलो आहे। हॉटेल कृष्णाजवळ कार्यक्रम ठेवलेला आहे। तर 3 गाड्या आलेल्या आहेत आता बँडच्या। तर SH खान भुसावळची गाडी वाटते मित्रांनो, आपली मोहिनी बँडची गाडी आहे आणि तिसरा साई दरबार बँड आहे। तर 3 गाड्या आलेल्या आहेत। आपले फौजी नाना पण येत आहे। परत जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या आपण बघू। तर पहिले येऊन गेलेलो आहे आपण। तर जेवढ्या गाड्या येतील त्या आपण दाखवतो आणि प्युरोमध्ये कशा कशा प्रकारे बनवलेल्या आहेत न्यू गाड्या। तर सर्व गाड्या आपण बघू। तर ठीक आहे मित्रांनो, बघू आपण किती गाड्या येतात। तर मित्रांनो आता 6 गाड्या आलेल्या आहेत जवळपास। श्री साई दरबार भडगावची गाडी मित्रांनो, भडगाववाला HS खान आलेली आहे। आपली मोहिनी ब्रास बँडची गाडी आहे। राधेकृष्णा फौजी नानांची गाडी, शिवा ब्रास बँड सोनवत आलेला आहे आणि श्री गणेश आपलं बादरपूरची गाडी मित्रांनो ती। तर अजून गाड्या येत आहे बाकीच्या।
तर आपले मोहिनी बँडचे फॅन आहे तिथं उभे फोटो काढताय कॉलेजचे बरं. तर अजून 7-8 गाड्या बाकी यायच्या वाटतं. तर चेकिंग चालू आहे काहीतरी. तर भाऊंसोबत पण फोटो शूट चालू आहे. 4-5 पोरं आहे मोहिनी बँडचे फॅन मित्रांनो ते आलेले. तर आपण आता मध्ये हॉटेलमध्ये जाऊ. अजून बाकी गाड्या येण्याच्या बाकी आहेत. तर परत शिव भगवा पण आलेला आहे बडगावचा आणि भगवा पण आलेला आहे बडगावचा. अजून ज्या गाड्या येतील आपण त्यांना पण घेऊ परत व्हिडिओमध्ये. तर आता आपण हॉटेलमध्ये जाऊ. तिथं मध्ये काय प्रोसेस आहे आपण बघू. हॉटेल कृष्णा इन. पोलीस पण आलेले आहेत. चालेल सर चालेल चालेल चालेल. थोड्या वेळामध्ये मीटिंग चालू होणार आहे आता. तर सर बाहेर उभे आहेत. तर मीटिंग चालू झाल्यावर आपण बघू काय सांगता काय नाही ते पण शूट करेल मी तुम्हाला दाखवतो परत. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर अजून बाकी बँड येण्याचे बाकी आहेत तर ते पण बघू आपण कोणते कोणते बँड येतात अजून. महिंद्रा सगळ्यात जास्त मला दिसत आहे. बऱ्यापैकी चांगल्या ओळखीचे पण लोक आहेत. काही आमच्या गावाकडचे पण आहेत काही जळगाव जिल्ह्याच्या पण आहेत कम्प्लिटली. पण स्पेशली एक दाभाडे साहेबांनी एक रिक्वेस्ट केली होती की आमच्या बँड ॲप्लिकेशनसाठी ज्या गाड्या जळगाव जिल्ह्यात चालू आहेत त्या गाड्यांसाठी एक स्पेशल एक कस्टमर मीट म्हणा किंवा एक आपण म्हणतो एक की या संदर्भात असं होतं की तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही किंवा काही गाड्यांची नवीन माहिती आहे तर या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करण्यासाठी जमलेलो आहेत. आणि तुम्ही एक तर आता मला माहिती आहे हा सीझन चालू आहे तुमचा सगळ्यात मोठा सीझन आहे. याच्यात एक अर्धा तास 1 तास काढणे तुम्हाला खूप अवघड होतं. तर या टाइमात पण तुम्ही थोडासा वेळ काढून त्याच्यात वरून अजून उशीर झाल्यामुळे पण तुम्ही थांबलात त्याबद्दल मी परत तुमचे आभारी आहे. आणि आज मी कार्यक्रमाच्या सुरुवात करण्याच्या अगोदर जे आमचे इथं सेल्सचे पूर्ण बघता जवळपास सेल्स सर्व्हिसचा जवळपास कंप्लीट बघता ते दाभाडे साहेब तुम्ही सगळेजण चांगले ओळखता. त्याच्यानंतर सेल्स मध्ये जे सेल्स पूर्ण हा रिझल्ट त्यांच्याकडे ते पंकज इंगळे सर महिंद्राचे. त्याच्या रिलेटेड जे सर्व्हिस रिलेटेड पूर्ण म्हणजे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार ते टोटल बघता ते अंकित सिंग सर जे पूर्ण सर्व्हिस बघता. आणि नाशिक धुळे जळगाव याच्यामध्ये मी पूर्ण सर्व्हिसचं बघतो. तर माझाही नंबर मी तुम्हाला सगळ्यांना देतो. कोणाकडे असेल कोणाकडे नसेल तर एकदा सेव्ह करून घ्या. परत सचिन आंबले जो जळगावला बघतो. त्याच्यानंतर हा विजय चौधरी जो धुळ्याला बसतो. आपल्याकडे बाकी पण खूप सारे मॉडेल आहेत
तर एक आपण 10 मिनिटं देऊया आणि बाकी मॉडेल्स आणि एक जे नवीन मॉडेल आलं आता फ्युरिओ 10 म्हणून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण सर्व्हिस रिलेटेड गोष्टी करूया. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे काय सॉल्युशन आहेत ते डिस्कस करूया. ठीक आहे. तर सध्या आपली जे रेंज आहे आयसीव्ही मध्ये, आयसीव्ही म्हणजे जे इंटरमिजिएट कमर्शियल व्हेकल्स मध्ये येते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे फ्युरिओ 11, फ्युरिओ 12, 14, 14 HD, 16, 17 हे आपली जुनी रेंज आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक लेटेस्ट ऍड झालाय फ्युरिओ 10 म्हणून, ते आपण थोडं शेवटी डिस्कस करू. तर या रेंज मध्ये आपल्याकडे सध्या काय अवेलेबल आहे, 7 टन पेलोड पासून तर 11.5 टन पेलोड पर्यंत आपल्याकडे आयसी व्हेकल्स अवेलेबल आहे. ठीक आहे. सगळ्या व्हेकल्सची वेगवेगळे टायर साईज आहे. 16 आणि 17 हे जे मॉडेल आहेत हे मोस्टली ट्रान्सपोर्ट लाईन साठी वापरले जातात. याच्यामध्ये आपले डे कॅबिन, स्लीपर कॅबिन असे दोन्ही व्हेरियंट अवेलेबल आहेत. आता आपलं जे स्पेसिफिक ऍप्लिकेशन आहे बँड ऍप्लिकेशन, आता याच्यामध्ये आपल्यासाठी दोन गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक आहे आपल्या गाडीचे लुक, बरोबर. जसं आपण व्हाईट कलर मध्येच मोस्टली फ्युरिओ 11 जे घेतोय ते आपण व्हाईट कलर मध्येच घेतोय आणि गाडीची लेंथ पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता सध्या जे आपल्या 17.5 फुटामध्येच मोस्टली आपल्या गाड्या चालू आहेत, राईट. तर ते झालं आपलं फ्युरिओ 11 मॉडेल. त्याच्यामध्ये ड्रायव्हर कम्फर्ट पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. त्या गोष्टीचा मान ठेवता आपण काय केलं, आपल्या गाडीमध्ये कॅबिन मध्ये काय काय चेंजेस केले ते या स्लाइडमध्ये. आता पहिला जो चेंज आहे तो आहे लो रेक अँगल. तर रेक अँगल काय असते, विंडशील्ड जे असतं, बरोबर. आता कार मध्ये आपण फक्त वेगवेगळ्या साईज, जसं सिडॅनची असते ते दबलेली असते, बरोबर. एसयूव्हीची साईज मोठी असते आणि ट्रक्स त्याच्यापेक्षा. हा रेक अँगल काय करतो, जे समोरचा सूर्यप्रकाश आहे तो कंट्रोल करतो. आता आपल्या गाडीमध्ये आपण रेक अँगल असा ठेवलाय की मिनिमम जे सनलाईट आहे ते कॅबिन मध्ये जाणार आणि जे आपण एक कस्टमरला सांगताना असं सांगतो की डॅशबोर्ड जो आहे, डॅशबोर्ड, तर आपला जो रेक अँगल आहे की डॅशबोर्डच्या समोर तो सूर्यकिरण नाही होते. तुम्ही कोणत्याही अँगल मध्ये गाडी जावा कशी. आता याचा फायदा काय होणार तुम्हाला, याचा फायदा असा होणार तुम्हाला की जेव्हा तुम्ही भर उन्हात गाडी चालवता, आपला हा भाग आहे जळगाव, अकोला, विदर्भाचा एकदम टेम्परेचर साठी आपण फेमस आहे. तर आपला काय एक 5 डिग्रीची जरी तुम्ही कन्सिडर केलं, त्याच्यामध्ये आम्ही 5 डिग्री लिहिलं, तर बाहेर टेम्परेचर 45 असेल तर त्या फक्त अँगलमुळे मिनिमम 5 डिग्रीचा फरक पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला कॅबिन मध्ये जे टेम्परेचर आहे ते 40 डिग्री सर्व्हिस पार्टनर होईल. हा, ओके. आणि एकदा आपले बरेचसे एक्झिस्टिंग कस्टमर पण आहेत, तर अशी इच्छा आहे आमची की त्यांनी फीडबॅक पण शेअर करावं, कारण जे नवीन लोक आहेत त्यांना पण समजेल. कारण काय आम्ही तर ॲज अ महिंद्रा आपल्या प्रोडक्टबद्दल चांगलं सांगतो. एक इंडस्ट्रीमध्ये असते की जर आम्ही गाडी पिच करायला गेलो, तुम्ही कधी पण तुमच्या मित्रांना जाऊन विचारा जे ऑलरेडी गाडी यूज करतात. तर या सेल्स पिचपेक्षा तुम्ही स्वतः येऊन जर सेल्स पिच दिले आमच्यासाठी तर ते खूप चांगलं होईल. तर जे कोणी इच्छुक आहेत याच्याकरता मागतो की आपण बरोबर 10 वाजता 10:30 वाजेपर्यंत आपण काही कारण असतो, ट्रॅफिक जॅम म्हणा किंवा रस्त्याला काही अडचण असेल प्रत्येकाची मागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की श्यामभाऊ संधानची यांचे चिरंजीव शशांक भाऊ यांना आम्ही या ना, तुम्ही पण ऐका पण येतील आणि भूषणदादा पण या, तुम्ही पहिले म्हणजे आपले दाबाई सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला, ज्यांनी महिंद्राच्या गाड्या घेतलेल्या त्यांना एकत्र आणलं. आणि आमची एक पहिली आणि शेवटची विनंती साहेबांना तीच राहील, सर्वांना तीच राहील की सर आमचा जे काही ऑर्डर असतात ते आम्हाला इकडची पहिली ऑर्डर संपल्यानंतर त्यांच्याकडे इमिजिएटली पोहोचावं लागतं. त्याच्यासाठी आम्ही नवीन गाड्या घेतलेल्या आहेत. आता आमची पहिले आम्ही जुन्या गाड्यावर चालत होतो, पण आम्हाला कुठला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे कस्टमरांनी, कारण आपण समोरच्याला शब्द दिलेला असतो, त्याच्यामुळे आपण नवीन गाड्या घेतल्या. आणि जेव्हा मी एकदम क्लिअर विषय, जेवढे
जेवढी आम्हाला जागा भेटेल ऍडजस्टमेंट करायला तेवढं आमच्यासाठी की आम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर अर्ध्या रात्री आम्हाला मदत करा ही आमची विनंती राहील. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार, जय हिंद. आणि महिंद्रा टीमला मी स्पेशली म्हणजे मी काय यांना आभार मानू की अशी कंपनी आजपर्यंत मी पाहिली नाही. जे टेक्नॉलॉजी आणि जे कंपनी लोक आहेत ना काय करतात, आपलं प्रोडक्ट गेलं म्हणजे आपण झोपून निश्चित व्हायचं, हे असं काम यांच्याकडे दिसत नाही. माझ्याकडे पहिले भारत बँड आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. भारत बँड घेतली मी, माझ्या मागे लोकांनी फौजीने भारत बँड घेतल्या बाकी लोकांनी 3 वर्ष अगोदर. मला विचारायचं दादा भारत बँड चांगली का? हो बाबा चांगली, एकच नंबर आहे. ज्यावेळेस माझे भारत बँड आले ना शोरूमला, पहिले पायासाठी गेलो मी, दसऱ्याच्या दिवशी घेतली होती मी. त्याच्या 4-5 दिवस अगोदर त्यांनी मला कॉल केला की सर तुमची भारत बँड येऊन गेलेली आहे. तिचं साईड मिरर, फ्रंट मिरर सर्व होते, टूल किट होतं सर्व. आणि ज्या दिवशी हातात देत आहे ना त्या दिवशी सर्व गायब. ड्रायव्हरला बसवलं, म्हटलं गे पुढे, ते म्हणे ना हे नाही, साईड सिस्टम नाही आहे, व्हील पाना नाही आहे. म्हणतो त्यांना पुढे गेलो, गेटमध्ये एंट्री करून दिली की हे वस्तू का कमी आहे, हे होत्या. ते म्हणे आम्ही सर मागून देऊ, तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ आम्ही 15 दिवस महिना. ते आजपर्यंत भेटले नाही. व्हील पाना दिला तो एकदम ओव्हर साईज. नंतर मग गाडीचं थोडं प्रॉब्लेम, आपण शोरूमला जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. इंजनचं निशाण दाखवते, त्यांना मी सांगितलं सर म्हणे तुम्ही गाडी घेऊन या. गाडी धुडायला गेली, ते म्हणे दादा आमचा लॅपटॉप खराब आहे, ते नागपूरला गेलं रिकलसाठी आलं तसं. त्यांना म्हटलं नागपूर डिव्हिजन तुमचा वाला, मला सेंटरचा नंबर द्या, मी कंप्लेंट करतो. नाही मग तुम्ही थांबा म्हणजे 5 मिनिटं, आमच्याकडे दुसरं अजून ते काम करतं का? ते 5 मिनिटामध्ये काम पण करायला लागलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. खंडवामध्ये ऊर्जा भेटत नाही, जळगावला भेटत नाही, धुळ्यात भेटत नाही. त्यानंतर मी महिंद्राची गाडी घेतली. माझी महिंद्राची एक छोटी 4 व्हीलर आहे. सर्चिंगला गेलो तर त्यांचं बसलो होतो मी. त्यानं विचारलं म्हटलं ट्रकचा शोरूम आहे का? सर तिथे गोडामध्ये जाऊन तुम्ही तपास करा. तिथं साहेबांचा नंबर भेटला. म्हणे दाभाडे साहेब तुम्ही कॉल करून घ्या. साहेब म्हणे तुम्ही कुठले? म्हणे का रे बाबूरे, म्हणजे 9:30 वाजता येतो. मग तुमचा टायअप वगैरे काय? म्हटलं आपलं चोलाचं आहे. मग चोला आणि महिन्याचा एकदम टायअप आहे, तुम्हाला गाडी लगेच 2 दिवसात मी प्रेझेंट करतो. म्हणजे एवढं लवकर नाही पाहिजे आपल्याला. मी सर ट्रायल म्हणून गेलो होतो विचारायला. तर साहेबांची एवढी भारी सर्व्हिस आहे, आपल्याला पुढे फिरायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. गणपतीमध्ये मला आपलं युरिया लिक्विड बिलकुल लो कंडिशन झालं. मला माहित नाही साहेबांचा पदार्थ तुमचा आहे ना फ्यूल खतम आहे. रात्री 3 वाजता मला फ्यूल प्रोव्हाइड करून दिलं. रात्री 3 वाजता म्हणजे तिथं तुम्ही जा गेट वरती, तुम्हाला वॉचमॅनकडे बकेट रेडी राहील. तर एवढीच भारी सर्व्हिस. आणि आता प्रत्येकाकडनं म्हणजे विचारून घ्या ना की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय होणार आहे नाहीये. बस आमची बँडवाल्याचे सर असं राहते, बाकी तुम्ही आमची गाडीच्या सर्व्हिसला आली ना, तुमच्याकडे आमच्यापेक्षा मोठमोठे कस्टमर देईल, करोडपती वगैरे जे 1.5 करोडचे 80 लाखाचे ट्रक आहे घेतात, त्यांच्यापेक्षा आमची व्हॅल्यू थोडी जास्त समजतात. कारण कशी माहिती आहे का, आमचे कामं जे आहे ना एकदम म्हणजे मिनिटाने जर लेट झालो ना, पूर्ण लग्न मला काय झालं, तो तुमच्यामुळे आमचं लग्न लेट झालं, तुमच्यामुळे आमचा कार्यक्रम लेट झाला, पूर्ण हाडी आपल्या डोक्यात फुटते आमच्या डोक्यावर. ते काय म्हणतात नाही तुम्ही तर 6,000 पाहिजे होते, 5,500 पाहिजे, 7 लाख भाषा होती तुमच्यामुळे. भले ते आम्ही जर 5,000 हजर आलो ना, त्याच्या रात्री 9 कार्यक्रम चालू आहे, ते चालेल त्यांना. पण आमचा प्रोजेक्टचा टाईम तोच पाहिजे, त्यांना जो लिहून दिला आहे. जर आमची गाडी आली ना सर्व्हिसला पुढं, तर त्यांना थोडं साईडला करत लगेजवाली गाडी, की तास 2 तास 2 दिवस ॲडजस्ट होऊ शकतं लगेजवाली गाडी, पण आम्ही नाही ॲडजस्ट होऊ शकत. आम्हाला टाइम काढावा लागतो, बडा मुश्किल टाइम निघतो. आणि आमचं सीझन फक्त 4-5 महिन्याचं राहतं, ते सीझन आहे. आणि आमची गाडीचे इंजन थंड होत नाही सीझनमध्ये. फक्त रात्री 12-1 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत थंड राहते इंजन. सकाळी चालू झाली मिरवणूकमध्ये, चालू लगेच ते लग्न लागलं तर धावपळ बसायला फटाफट चला क्लोज करा. रात्री जर तिथं 10-11 वाजेपर्यंत इंजन थंड होत नाही, चालू राहते.
त्याकरता आम्ही सर्व्हिसिंगचं सर्वात पहिले ते म्हणजे जसा टाईम भेटत तसा करायची कोशिश करतो. मी गेलो तिथे पहिले सर्व्हिस करायला, त्याने ऑइल पाणी चेंज करून दिलं. दुसरं सर्व्हिसला गेलो त्यांना म्हटलं मला स्टेअरिंग ऑइल डिप्रेशन ऑइल सर्व चेंज करा. ग्रीसिंग तर सर म्हणे लोक म्हणे 5-5 वर्ष डिप्रेशन ऑइल पाहत नाही, म्हणून तू टाक ना भाऊ. नाही सर म्हणे काही करायचं, कारण म्हणून माझ्याकडे पैसे जास्त ते फेकायचे, तू काढ फेक ऑइल. आणि चेंज केल्यावर सुट गाडी चालायला लागली एकदम भारी. म्हणजे एवढे निकमे लोक आहे बाजब्यांचे. आणि ज्यावेळेस माझी महिंद्राची घेतली ना, त्यांना माहीत झालं की फौजीने महिंद्रा घेतली. मला कॉल म्हणे गाव साहेब तुमच्याकडे बाजब्याची एवढी भारी गाडी, तुम्ही महिंद्रा का चॉईस केली? म्हटलं माझी मर्जी. म्हटलं तुमची सर्व्हिस बरोबर नाही. तुमच्या शोरूमला येऊन खंडवापर्यंत पोहोचलो, खंडवा, बऱ्हाणपूर, धुळ्याला पोहोचलो, इथं ऊर्जा अवेलेबल नाही. ते म्हटलं तुमची जी वस्तू आहे ती सुद्धा गॅप करून घेता. नाही म्हणे असं झालंच नाही. म्हटलं माझे कॉल रेकॉर्ड करून द्या, तुमच्या सर्व्हिसचे मॅनेजमेंट पासून चोर आहे म्हटलं. काय तोंडावर क्लिअर बोलून तुम्ही कॉल रेकॉर्ड करा, सर्व चोर बसले तुमचेवाले. त्यांनी मला अजून बोलवलं, म्हणजे साहेबने गलती झाली असेल त्यांच्याकडनं, असं तसं म्हटलं. तसं नाही चालत म्हटलं. आम्ही बऱ्या उमेदनं पहिले सर्व बँडमध्ये सेकंड गाडी चालवायच्या. त्या रस्त्यावरती कुठं पंचर तर कुठं धक्का मारायचे, तर पेमेंट कापलं जायचं. जर आपण जर नवीन सिस्टम घेतोय तर कोणत्या उमेद घेतो की नाही आपल्याला सर्व्हिस भेटायचं. आणि ते काय सांगता घेताना, दादा तुम्ही कुठेही कॉल करा आम्हाला, 2 तासात तुमच्याकडे मॅकॅनिकल हजर आहे रोडवर. पूर्ण इंडियामध्ये कुठेही जा तुम्ही. ते इंडियात सोडा त्यांचं शहरमध्ये सुद्धा काम पूर्ण होत नाही. तर माझी एकच विनंती आहे की जेवढं आमचे बँडवाले, जेवढं आमचं क्षेत्र आहे बँडवाल्यांचं मध्ये, जे आमचा एक हे आहे ना व्यवसाय, तो अलग आहे. हां हां आम्ही घरचे करोडपती आम्ही राहत, आम्ही सुद्धा 25-30 लोकांना रोजगार देतो. आणि जो व्यक्ती 10 रुपये मागून पेतो ना, त्याला म्हणतो हा भाऊ तुझं पण गाणं नाही, हा भाऊ तुझं पण चाल, ठीक आहे तू कुठे घेऊन जा. जो 10 रुपयाचं मागून पेतो त्या सुद्धा ऐकावं लागतं आम्हाला. आमचा व्यवसाय भरपूर अलग आहे आणि विचित्र आहे. आणि एक सर्वात म्हणजे परवाना नाही, सगळे घाबरून काम आहे. जे कोणी कंप्लेंट केली भाऊ सांगतो एवढा नको पाहिजे, हा RTO बोला, हा दादा पोलीसवाले खुर साईडला सर. म्हणजे एवढा विचित्र आहे. आता तुमच्याकडे आम्ही गाडी घेतो ना, तुम्ही फार्मर काय सांगता भाजीपाल्याचे भरा, बँडचे लिहू नका. आमचा व्यवसाय असा आहे, आम्ही आहे ना या हॉटेलवाल्याला फेल करू शकतो. एवढी बुकिंग होते आमच्यावाली. आम्ही पण 25 लोकांना परिवारात चालवतो, त्यांना पण खर्च पाणी देतो, सर्व त्यांची रोजंदारी. आमचे पॅकेज सिस्टम राहते, बाकी रोजंदारी राहते. पण शेवटी काय माहिती का, अनलिगल आहे आम्ही. चोऱ्या तर काय करते पण अनलिगल, तरी पण अनलिगल आहे. सर्व चांगलं काम करतो आम्ही, 2004 करून देतो, सर्व लोकांना नाचवतो, फुलवतो, एन्जॉय करतो, पण तरी अनलिगल आहे आम्ही. फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तरी एवढीच विनंती. नमस्कार, जय हिंद. धन्यवाद गणेश दादा. मी आता आमंत्रित करतो भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष भगवत तालुका आणि भगवान भूषण पाटील. भूषण भाऊ या हो, 2 शब्दात बोला. फायनली मित्रांनो आता मीटिंग संपलेली आहे. खूप सांगितलेलं आहे मीटिंगमध्ये, जेवणाचं सांगितलेलं आहे, जेवणासाठी निघतो आता. जेवण घेऊन करू आपण. तर जेवणाची सोय लावलेली मित्रांनो आता. तर जेवणाची सोय उत्तम केलेली आहे, एकदम छान. जाधव सर तर 1 नंबर सोय केलेली आहे. तर आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊ. आपले अजय भाऊन ते जेवणाचं ताट वगैरे घेऊन चालत आहे पुढे. तर आपण पण ताट घेऊ. सर्वांचे जेवण चालू आहे आता. तर फायनली जेवण झालेलं आहे आता. तर आपण गाडीकडे जाऊ. आता कोणत्या गाड्या आलेल्या आहेत ते बघू आपण.
लक्ष्मी बँडवाले पण आले, त्यांची पण गाडी आली का बघू. तर गाडीकडे भेटू झाला तर आपली मागे मीटिंग होती. तर डायरेक्टली गाडीकडे भेटू. एकदम पोटभर जेवण झालेलं आहे, जेवण पण एकदम छान होतं. तर आपण आता गाडींकडे आलेलो आहे. तर लक्ष्मी बँडवाल्यांनी गाडी आणलेली नाही आहे, त्यांचं काही वाजवण्याचं असेल त्याच्यामुळे बाकीचे बँड काही आले नाही आहे. 8 गाड्या आलेल्या आहेत. तर श्री साई दरबार, HS खान, मोहिनी ब्रास बँड, अंमळनेर राधाकृष्ण बँड, शिवा बँड, जय गणेश बँड, भगवा आणि शिव भगवा बँड, एवढ्या 8 गाड्या आलेल्या आहेत. तर एवढ्या गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो. तर सर्व गाड्यांमध्ये उंच गाडी कोणती मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. एक सोबत एवढ्या प्युरो गाड्या कधी बघितल्या आहेत सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये करा कुठं बघितल्या एवढ्या एक सोबत बँडच्या गाड्या आणि सेम गाड्या आहेत सर्व.